नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅकबोर्ड मॅथ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्त्वाचे प्रकरण नफा आणि तोटा सुरू करत आहोत. अनेक मुले गणिताला घाबरतात कारण त्यांना वाटते की खूप सारे सूत्र पाठ करावे लागतील. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. गणित हा काही पाठांतराचा विषय नसून तो समजून घेण्याचा विषय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही कठीण फॉर्म्युला किंवा सूत्र न पाठ करता आपल्या गुणोत्तर पद्धतीने आणि संकल्पना समजून घेऊन ही उदाहरणे अगदी सेकंदात सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. नफा तोटा या प्रकरणावरील काही मूलभूत संकल्पना समजल्या तर हे प्रकरण खूप सोपे आहे. तर खरेदी किंमत. सुरुवातीला खरेदी किंमत आपण समजून घेऊ. ज्या किमतीला वस्तू विकत घेतली जाते, त्या किमतीला खरेदी किंमत असे म्हणतात. आता विक्री किंमत, तर ज्या किमतीला वस्तू विकली जाते, त्या किमतीला विक्री किंमत असं म्हणायचं. तर नफा. नफा कधी होतो? तर जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते, तेव्हा नफा होतो. आणि तोटा कधी होतो? तर जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते, तेव्हा तोटा होतो. तर नफा तोटा टक्केवारी हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. या जर संकल्पना समजल्या असतील, तर चला आता आपण पहिले उदाहरण सोडवू. आता पहिलं हे उदाहरण आहे, हे पोलीस भरती 2019-2021 ला आलेलं आहे. तर प्रश्न दिलाय, एका वस्तूची खरेदी किंमत 2,500 आहे. ती वस्तू रुपये 2,800 ला विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला? आता सुरुवातीला काय करू आपण, खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे ते लिहून घेऊ, नाही का? तर खरेदी किंमत 2,500 आणि विक्री किंमत 2,800. आता विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून नफा झालाय. मग आपण काय करणार? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 2,800 वजा खरेदी किंमत आहे 2,500 बरोबर 300. तर नफा किती झालाय? तर ₹300. पर्याय क्रमांक ब. आता पुढचं उदाहरण पाहू. आता हे उदाहरण सरळ तलाठी भरती आणि सरळ सेवा 2022-23 ला येऊन गेलेलं आहे. प्रश्न दिला, एका विक्रेत्याने 375 प्रति शर्ट दराने 120 शर्ट खरेदी केले आणि ते सर्व शर्ट ₹48,600 विकले, तर त्याला किती नफा झाला? आता एक शर्ट एक शर्ट बरोबर ₹375. मग आपल्याला काय करायला लागेल? 120 शर्टची किंमत काढायला लागेल. मग 375 गुणिले 120. आता गुणाकार करू. हा शून्य पहिला लिहून घेऊ. 12 पंचे 60, 40 6, 12 साती 84 आणि 6 90, 9 आणि 12 त्रिक 36, 36 आणि 9 45. ही काय झाली? खरेदी किंमत. मग खरेदी किंमत बरोबर 45,000 आणि विक्री किंमत बरोबर 48,600. आता इथं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून नफा झाला. तर आपल्याला काय करायला लागेल? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 48,600 वजा खरेदी किंमत आहे 45,000. उत्तर किती येणार? तर ₹3,600 रुपये. मग नफा झालाय ₹3,600. पर्याय क्रमांक
क. आता पुढचे उदाहरण पाहू. आता हे उदाहरण स्कॉलरशिप परीक्षा 5वी ते 8वी यासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न दिलाय. प्रमोदने 100 मेथीच्या जुड्या ₹400 ला खरेदी केल्या. पावसाने 30 जुड्या खराब झाल्या. उरलेल्या 70 जुड्या त्याने प्रत्येकी ₹5 प्रमाणे विकल्या. तर त्याला नफा झाला की तोटा? आणि किती? आता त्याची खरेदी किंमत किती आहे? तर ₹400. ₹400. आता 30 जुड्या खराब झाल्या आणि 70 शिल्लक राहिल्या. आता ह्या राहिलेल्या 70 जोड्या त्याने प्रत्येकी ₹5 प्रमाणे विकल्या. म्हणजेच 70 गुणिले 5 हा शून्य दिला, 7 5 35 म्हणजे ही झाली त्याची विक्री किंमत. ₹350. आता बघा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणून तोटा होतोय. तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर खरेदी किंमत किती आहे? 400 वजा विक्री किंमत किती आहे? तर 350. मग उत्तर आले 50. तोटा किती झाला? तर प्रमोदला ₹50 तोटा झाला. पर्याय क्रमांक ब. आता पुढचे उदाहरण. मदनने एक जुना फ्रिज ₹5,400 ला खरेदी केला. त्याच्या दुरुस्तीसाठी त्याने ₹600 खर्च केले आणि नंतर तो फ्रिज ₹7,000 ला विकला. तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? आता बघा, एकूण खरेदी किती आहे? तर एकूण खरेदी 5,400 अधिक 600. का बरं? तर हा जो दुरुस्तीचा खर्च आहे, तो खर्च पण खरेदीमध्ये धरला जातो. म्हणून एकूण खरेदी झाली 6,000. आता विक्री तर विक्रीची किंमत आहे ₹7,000. आता विक्रीची किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. मग काय होणार? नफा होणार. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत ₹7,000 वजा खरेदी किंमत ₹6,000. तर उत्तर आले ₹1,000. तर या व्यवहारात त्याला नफा किती झाला? पर्याय क्रमांक ब, ₹1,000 नफा झाला. आता 5वा प्रश्न. एम-पी-एस-सी आणि सी-सॅटसाठी हा महत्त्वाचा आहे. आता प्रश्न आहे, एका माणसाने ₹384 ला वस्तू विकल्यावर त्याला 4% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? आता बघा, जर 4% तोटा झाला म्हणजे त्याने 96% त्याच्यावरती ही वस्तू विकलेली आहे. मग आपण काय करू? जर 96% ना ₹384 तर ₹100 ना किती? मग सिंपल आहे. तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. मग 100 गुणिले 384 भागिले 96. आता बघा 16 ने भाग जाईल. तर 16 एके 16, 16 दोन्ही 32, शिल्लक राहिले 6. 16 चोक 64 आणि
16 × 96. आता इथं बघा 100 गुणिले 24 भागिले 6. आता 6 एके 6, 6 चोक 24. मग 100 गुणिले 4 बरोबर 400. म्हणजे त्या माणसाची खरेदी किंमत किती होती? तर ₹400 त्याची खरेदी होती. पर्याय क्रमांक ब. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.